मला स्वप्न पडलं होतं मला ना तुम्ही आई सोबत कानाचं दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरकडे आणि त्या डॉक्टरकडे दाखवलं होतो मी खूप घाबरलो. अच्छा म्हणून ते केली. आई गं माझं वासरू असं झालं काय? ओले मेरा बेटा सदा शिवाय सदा शिवाय कोणी दिला फणस? नाही माहित. जा ते सर्व घेऊन जा. मेरी पण घेऊन जा. मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान आई है Very good. 6. 6. हे हॅलो एव्हरीवन. तर ब्लॉग स्टार्ट करण्याआधी आज मी पुन्हा तुमच्याकरता एक मामाचं ब्युटिफुल प्रॉडक्ट घेऊन आली आहे. आफ्टर लॉंग टाइम मी कॉस्मॅटिक्स रिलेटेड काहीतरी घेऊन आली आहे, जे की आहे आयलायनर. आणि आयलायनर आपल्या सगळ्या विमेन गर्ल्स लोकांचा किती फेवरेट पार्ट आहे, तो मला तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. सो मी स्वतः खूप एक्सायटेड आहे तुम्हाला आज हे प्रॉडक्ट दाखवण्याकरता, जे की मामा अर्थने लॉन्च केलंय. खूप सारे प्रॉडक्ट्स आणि मामा अर्थचं जसं की एक स्वतःचं ऍप आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बघायला भेटतात. आणि जर का तुम्ही तिथनं बाय करताय तर तुम्हाला 20% डिस्काउंटही भेटतोय. आणि त्यातलंच एक प्रॉडक्ट आज मी तुम्हाला दाखवायला जाते, जे की अशा कार्डबोर्ड पॅकेजिंग मध्ये मला रिसीव्ह झालं, जे की आहे आयलायनर. हो, असं आयलायनर तुम्हाला रिसीव्ह होतं मामा अर्थकडनं, जे की आहे मामा अर्थचं स्मूथिंग वॉटरप्रूफ आयलायनर मेड सेफ. जे की जितके पण प्रॉडक्ट्स असतात मामा अर्थचे ते मेड सेफ असतात.
प्लास्टिक पॉझिटिव्ह असतात. इवन मामाअर्थचे जितके पण प्रॉडक्ट्स असतात ते हार्मफुल केमिकल फ्री असतात आणि त्यामुळे ते आपल्या करता खूप जास्त बेनिफिशियल ठरतात, कारण आपल्या स्किनला ते हार्मफुल केमिकलपासून वाचवतात जर का आपण मामाअर्थचे प्रॉडक्ट स्वतः करता यूज करतो आहोत. आणि सोबतच मामाअर्थने एक स्वतःचं ऍप लॉन्च केलं आहे mamaearth.in. तर हे जे प्रॉडक्ट आहे गाईज ते सुदिंग वॉटरप्रूफ आयलायनर आहे, जे की यात आल्मंड यूज केलं गेलेलं आहे, कॅस्टर ऑइल यूज केलंय, जे की आल्मंड तुम्हाला माहिती आहे किती जास्त बेनिफिशियल असतं इंटरनलही, जितकं इंटरनल असतं तितकं एक्सटर्नल, म्हणून तर आपण आल्मंड ऑइल यूज करतो. अजून एक मी तुम्हाला आयब्रो करता आयलॅशेस करता आल्मंड रिलेटेड एक DIY दाखवायला जाणार आहे की तुम्ही आयब्रोज आणि आयलॅशेसची केअर कशी करू शकता, त्यांच्यामध्ये ग्रोथ कशी वाढवू शकता. त्याच्यामध्ये आल्मंडचा ही हात आहे आणि कॅस्टर ऑइल पण आपल्या लॅशेसना आणि आयब्रोजना, म्हणजे जे पण आयब्रो आणि लॅशेसचे हेअर असतात त्यांना ग्रो करण्याचं काम कॅस्टर ऑइल करत असतं. तर हे दोन्ही इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपल्या आयब्रोज करता आणि लॅशेस करता खूप जास्त बेनिफिशियल आहेत. आणि एवढेच एक होप्स आहेत की तुम्ही तुमच्या आयब्रोज ग्रोथ करू शकतायत आणि लॅशेसना तुम्ही थिक बनवू शकतायत. तर विचार करा, हे जर का 2 इन्ग्रेडियंट आपल्या फेवरेट प्रॉडक्टमध्ये इन्क्लूड असतील तर तुम्हाला खूप हार्मफुल तर जाऊ देतच प्रॉडक्ट, पण हे तुम्हाला बेनिफिटच घेऊन येईल आणि तुम्ही रोज यूज करू शकता ते प्रॉडक्ट. ते तुम्हाला रोज हवं असतं. मला तर रोज लायनर लिपस्टिक हवंच असतं, भले मी मेकअपमध्ये फाउंडेशन नको लावू देत, कॉम्पॅक्ट नको लावू देत इव्हन, पण मॉइश्चरायझर नंतर मला लायनर आणि लिपस्टिक हे हवंच असतं. सो तर हा माझा बेस्ट फेवरेट पार्ट आहे लायनर, आणि आज बेस्टवालं लायनर माझ्या हातात आहे, जे तुम्हाला आणि मला खूप बेनिफिट घेऊन येत आहे. तसंच तुम्ही मामाचं ॲप जर का डाउनलोड करताय, रोज एक्सेस करतायत, तिथनं तुम्ही तुमच्याकरता जर का प्रॉडक्ट्स मागवताय तर तुम्हाला तिथे 20% डिस्काउंट भेटणार आहे, जो की कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे त्याकरता PRA2022. येस, हा कुपन कोड मी स्क्रीनवरही मेन्शन केला आहे, तर तुम्ही हा कुपन कोड अप्लाय करू शकता आणि तुम्हाला प्रॉडक्टवर तिथे 20% डिस्काउंट भेटणार आहे. आणि मामाअर्थ हा एक इंडियन ब्रँड आहे, जो की आपल्या सगळ्यांना प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे की इतका बेस्ट असा ब्रँड जो आहे तो आपला इंडियन ब्रँड आहे. आणि सोबतच प्राऊड करण्याची गोष्ट अशी की मामाअर्थवरनं आपण जितके पण प्रॉडक्ट्स आपल्याकरता मागवतो तो त्याच्यातला छोटासा पार्ट तो आपल्या पर्चेसिंग मधनं प्लांट लावण्याकरता करत असतो. तर कुठेतरी अजून एक बेस्ट काम आपल्या हातनं होऊन जातं इनडिरेक्टली. सो हा एक बेस्ट पार्ट आहे. तर हे जे प्रॉडक्ट आहे गाईज ते 10 आवर्स पर्यंत आपल्या आईजवर इझिली स्टे करतं. सो लॉंग लास्टिंग आहे, डर्मॅकोलॉजिकली टेस्टेड आहे, इव्हन 1 स्ट्रोक ऍप्लिकेशन आहे, म्हणजे इतकं पिगमेंटेड आहे की 1 स्ट्रोक मध्ये तुम्हाला पाहिजे तितकं पिगमेंट भेटतं आणि लॉंग टाइम पर्यंत इनडिरेक्टली तुम्ही हे यूज करू शकता. इव्हन हे प्रॉडक्ट ऑथोमॉलॉजिकली टेस्टेड आहे. माझा जो लायनरचा शेड आहे तो 01 मॅट ब्लॅक आहे. आणि चला तर मी तुम्हाला आता त्याचं ऍप्लिकेशन दाखवते. सो लेट्स गेट स्टार्ट. तू बनवली चिव दीदी? आई आधी दादाला घालायची. बघू कोण कोणता राखा आहे. विराट सिलेक्ट कर, तुला कोणती पाहिजे. ही आधी दादाला घालायची. बरं बरं ती बांध, आधी दादाला दुसरी बांध. आधी दुसरी किती छान राखी केली बघ, हँडमेड राखी आहे बघ किती काय सुंदर आहे. ही डायमंड विराट ही सुंदर आहे, ही घाल. ही आपल्याला ठेवून जपून ठेवता येईल.
आपण आधी ही सिलेक्ट केली होती ती आधी दादाला घालू दे. ही घाल बरं का आम्हाला. हां ती आधी दादाची ही आमची. ठीक आहे समेत दादाची. हा हो बघू शिव फ्रॉक बघू. अरे तर हा तो फ्रॉक आहे जो येलो साडी होती ना. झाला आता. ठीक आहे घे आता हात पुढे कर. काय हात पुढे कर. का काय बघ ते ठेव ना. आता इथून पुढे व्यवस्थित खेळायचं. ठीक आहे आता ते कपडे मग घालून घे. चल नेऊ मेरा बेटा मेरी जाना मेरा सोना. सो आपल्याला तर गाईज आता मी तुम्हाला जो ड्रेस दाखवला तो विराटच्या आतूने म्हणजे माझ्या मोठ्या ननंदबाई ज्या आहेत त्यांनी स्वतः शिवला आहे. येलो कलरची साडी होती ती. मी तुम्हाला खूप आधी दाखवली असेल नेटची साडी जी मी ऑनलाईन घेतली होती. तर त्या साडीचा तो फ्रॉक होता. आणि आमचा विराट डोक्यावर पडला म्हणून आम्हाला खूप जास्त रडू येत होतं. ते कुठेही धुळीचं कुठेही ठेवतो का असं कसं करून चालेल. तर आम्हाला खूप जास्त नडू येत होतं है ना बेटा. कपडे घाललं का मग मी पेढा खाणार आहे. असं काही नाही अजून मी तुला थोड्याने पुढं पेढा देते. आता खाऊन घे कारण की ना काय होतं हात खराब होतात कपडे खराब होतात चिकट असतं ना ते खराब होऊन जातं. मग असं इथे तिथे नाही ठेवायचं आपल्याला नोची साफ करायची अजून. हो मेरा बेटा इथून पुढे व्यवस्थित खेळायचं. ठीक आहे असं रडू रडू नाही करायचं. सो आता हे जे बाचकं गाठोडं जे पण काय तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये माझी न्यू साडी आहे ती आता मला वेअर करायची आहे. आणि अजून खूप जास्ती कामं आहेत. किचनमधलं आवरलं आहे. जसं की आज असणारानो मला हे काढू दे खूप गरम होते. जसं की दरवर्षी तुम्हाला माहिती मम्मी त्यांच्या माहेरी जातात आदल्या दिवशी आणि मग रक्षाबंधनच्या दिवशी दुपारपर्यंत येऊन जातात कारण अश्विनी दिदी त्या पण तोपर्यंत येऊन जातात. आणि मग त्याच्यानंतर सगळे आल्यानंतर मग मी दुपारहून किंवा सायंकाळच्या टायमिंगला नेहमी माझं रक्षाबंधन लेटच असतं. भाऊबीज म्हणावं किंवा रक्षाबंधन माझं नेहमी लेटच होत असतं. तसंच यावेळी मी दुपारनंतर जाणार आहे. अजून मला नॉर्मल मेकअप करायचा आहे आणि मग साडी वेअर करायची आहे. आणि माझ्या केसांचे हाल तुम्ही बघू शकता. खूप साऱ्या कमेंट येत आहेत की दी तुझ्या केसांना काय झालं आहे असं. तर हे माझे नॅचरल हेअर आहेत पण ट्रीटमेंट करून करून मला असं वाटतं की ते थोडे कर्ली झालेत. सो काही दिवस मला त्यांना असंच ठेवायचं आहे जेणेकरून आता मी थोडं दिवस सुट्टीवर होते व्हिडिओज नव्हते बनवत. इंस्टाग्रामवरही जास्त ॲक्टिव्ह नव्हते. मी थोडं त्याबद्दल पण मला असं वाटतं की स्पेशली व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे मी की हां मी का व्हिडिओज नव्हते बनवत वगैरे. तर आता हे माझे केस जे आहे ते आहेत नॅचरल. जसं की इतर वेळी मी केराटिन केलेलं असतं स्मूदनिंग केलेलं असतं. स्मूदनिंग नाही केराटिन म्हणता येईल कारण बरेच काळ झालं मी स्मूदनिंग नाही केलं आहे. सो मला काही दिवस केसांवर बिलकुल कोणतंच ट्रीटमेंट नव्हतं करायचं. सो आता मी हेअर स्ट्रेटही नाही करत आहे. ना स्ट्रेटनर यूज करते ना ड्रायर यूज करते ना मी केराटिन केलं आहे ना कुठलं ट्रीटमेंट मी हे माझ्या केसांकरता करते आहे. सो व्हिडिओज पण आहे जे ते नॅचरल हेअरवरच माझे बनतात म्हणून तुम्हाला केस असे बघायला भेटत असतील. घाम येतोय खूप जास्ती बोलताना पण डोळं होतं. माझ्या चेहऱ्यावर आज स्वेलिंग आहे थोडंसं. मम्मा घाम येतोय. हो ना गरम होतं इथे. हा जो रूम आहे हा पहिलावाला बेडरूम आहे. जसं की मी 1-2 वर्षांपूर्वी वरती शिफ्ट झाले होते. तर ह्या रूममध्ये माझं फक्त वॉर्डरोब असतं कपडे असतात आमच्या तिघांचे. विराट इथे स्टडी करतो सायंकाळी आणि आता मला साडी घालायची आहे. माझा बाबू रडत होता आत्ता सो त्याला मनवायचं काम चाललेलं. आय लव्ह यू. आमच्या विराटचा आता स्टडी झालाय जेव झाली आहे है ना. नाही थोडा झाला
थोडाच झाला. अरे आम्हाला स्टडी करायला तर खूप इंटरेस्ट यायला लागला. आम्ही सगळ्यांसोबत स्टडी करतो, सगळं फिनिश करतो पटपट. जो पण स्टडीसाठी आम्ही पटकन जेव करतो. तो आवाज येते पटकन. नाही, कपडे न्यू कपडे घालायचे. असं नाही ना करायचं. हे मी कॅमेरा बंद करते. बाय कर. कपडे घालतोय आम्ही. अरे वा 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 वा, तुझ्या हाताने बनवलं चिऊ? व्हेरी गुड. एवढी नको हसू ना. चला बस रे विराट, बस धर. तुला कसं ओवाळायचं माहिती ना. चला. म्हणजे डोळे गेले. व्हेरी गुड. पेढा खाऊ घाल आधी लाटात. खाऊ घाल, नाही तर फेकून मारशील. एक तर दात नाही जाईल का सत्याच्या. आधी बस. व्हेरी गुड. घे तो पेढा. पेटा घे रे. आता गिफ्ट दे ना तिचं. ए यार का रे, तुला ठेवली काय ती? थोडी टोपी मागा विराट. अशी टोपी मागत आहे. राहू दे, बस. त्याचं डोकं झालं छोटं. टोपी झाली मोठी. बरोबर. डोकं झालं छोटं, टोपी झाली मोठी. मग आपण लगेच फोटो पाठवून देऊ लगेच. हा, तिला गिफ्ट दे ना. असं नाही द्यायचं. हातात दे व्यवस्थित, फेकू नको. घे बेटा, हातात घे. एक फोटो काढ ना मम्मी तू. दे हातात, दे. तू पोरांचा फोटो काढ ना. आहे नाही का.
सो मी झाली आहे अशी रेडी. दिस इज मी. आणि हे आहेत गिफ्ट्स जे माझ्या सिस्टर इन लॉजना द्यायचे आहेत. त्यांना हे फोमिंग फेस वॉश खूप आवडतात आणि लिपस्टिक्स पण त्यांना मामा अर्थवाल्या लिपस्टिक्स किंवा मामाचे कुठलेही प्रॉडक्ट्स खूप आवडतात. सो आज आहे रक्षाबंधन आणि माझ्याकडनं त्यांना हे गिफ्ट्स आहेत. आता मी मम्मीकडे जायला निघणार आणि जाता जाता तुमच्यासोबत गप्पा मारणार. सो लेट्स गो. असं नका ना करू. बघू काय खेळताय. वाव, पार्किंग बनवलंय का. वाव, कोणाचं आहे इतकं सारं. विराट थांब मी त्याला घेऊन जाते. विराट हे खूप रॉंग आहे बेटा. असं नाही करायचं रानो. त्याने किती मेहनत नाही केलं होतं. बघितलं ना किती एफर्ट्स होते त्यात. असं का करतो. संवेद आम्ही आता जातोय मामाच्या घरी. 5 मिनिटं समजून घे. तुम्हाला हवं ते खेळा. ठीक आहे. हे संवेद, ही आहे आमची चिव. चिव इकडे बघ. हाय कर. आमचा आदित्य. खराब करतोय. नाही रे, एवढा फरशा वगैरे खराब नाही होत. विराट व्यवस्थित खेळ. तुम्ही कधी नेहमी येतं का सोबत. हा रोज असते का चिव तुझ्या सोबत. संवेद दादा रोज तुझ्या सोबत असतो का. असं नाही करायचं राजा. संवेद चिडू नको. मी त्याला घेऊन जाते. मग तुझ्या मम्मी त्यांना दिलं का. मी घेऊन जाते. त्याने काही करू दे. ठीक आहे. अरे बाबा रे बाबा. आता मी हे गिफ्ट्स घेऊन जाते द्यायला. त्याचे कपडे बघ. काय केले बघ कपडे ना. असं ओला राहायचं आता दिवसभर. ओलेच कपडे घालून राहायचं. गाडी बघून का ते थांबणार आहे का. ओले बेटा. बाय बाय डुकरांनो. तुझे दात कुठे गेले. दात त्याचे दात कुठे गेले. रे बाबा. सो हे जे सगळे होते भाजी भाजा पुदिना हे सगळे ते लोक होते. आणि आता मी चालले मम्मीकडे आणि माझ्या केसांकडे इग्नोर करा कारण की मी तुम्हाला दुपारी सांगितलंच आहे मला जायला लेट होतं आहे. मी तसंही रक्षाबंधन ह्या वेळेचं सायंकाळी होतं म्हणजे दुपारनंतर होतं. इकडे दुपारनंतर सेलिब्रेट केलं. पण माझी मम्मी हाय हो
तर तुम्हाला सगळ्यांना विराट राखी दाखवतोय. किती राखी? कोण? 2 सिस्टरने बांधल्या. कोणी कोणी? अच्छा तूने. ओके. एक चिव दीदीची आणि एक आतूची आहे का? अच्छा. मग ओके. तर माझ्या मम्मीकडे रक्षाबंधन हे रात्री होणार आहे, कारण ते बोलतात त्यांच्या ब्राह्मणाने वगैरे कुठेतरी सांगितलं की दुपारनंतर म्हणजे रात्री रक्षाबंधन करायचं आहे. आणि माझा भाऊही पुण्याहून आलाय आणि बुलेटवर आलाय तो. बाय द वे बाईकवर इतका दूरहून तो नाशिकपर्यंत बाईकवर आलाय. सो तो दबलेला होता, आता तो आराम करत असेल. मे बी तो आता उठला असेल, कारण दुपार होऊन गेली आहे. 4 वाजता आहेत आणि आम्ही चाललोय तिकडे. विशाल मला सोडवून आणि पुन्हा रिटर्न येणार आहे, कारण की त्यांना त्यांच्या सिस्टर लोकांसोबत टाइम स्पेंड करायचा आहे. कारण की तुम्ही बघितलं ना किती सारे लोक होते आणि त्याच्यामुळे खूप जास्ती मजा येते. बरंच असं होतं की यांच्यामुळे मी स्वतःहून उशिरा जाते, कारण की इकडे जास्ती धमाल येते आणि मग मन नाही होत बाहेर, म्हणजे मन नाही होत की अरे एवढं सगळं सोडून पुन्हा तिकडे जायचं. म्हणून मग थोडासा इकडे टाइम स्पेंड करून मग तिकडे जाते. तर आता आम्ही जातोय मामाच्या घरी. मामाच्या घरी जाऊया, खीर पुरी खाऊया. ते असंच आहे, कार्टूनचं आहे बेबी. चिव दीदीची राखी कुठे गेली ती हँडमेडेड? अरे रे रे, बनवायला किती वेळ लागतो माहिती? तिने किती कष्ट करून बनवली असेल. तू 5 मिनिटं पण नाही टिकवली विराट ती. काय आहे नाही ग, मग? हे आहे ना काय? अरे ते असंच आहे, कार्टून आहे काहीतरी. वाईट होत त्याच्या माग काय? स्पार्क आहे, स्पार्क. त्याच्यामध्ये काहीच नाहीये, फॅब्रिक येते तसं फॅब्रिक असतं ना, तसं आहे ते बनवलेलं. एवढं डीप मध्ये जायची काय गरज आहे? ओके. सकाळपासून कामाच्या गडबडीमध्ये जेवण करायलाच वेळ नाही मिळाला. ऍक्च्युली मी जेवण ब्रेकफास्ट केलं, बट काही खाल्लं नाही आहे. सो आता पाणीपुरीचा बेत होणार. मी पण काही खाल्लं नाही. आपण तर खाल्लं ना, आपण सोबत जेवला, सकाळी जेवला. अजून जेवायचंय. आता आजीच्या घरी जेवण आहे आपल्याला खूप सारं. जास्त फिकं पण नाही. गोड पण नाही का? गोड पण नाही का? गोड तर गोड पण नाही. थांबा, आपण याच्यात पेपर आहे का बघू. तुझा आपण कधीच टिश्यू पेपर ठेवू शकत नाही. खाता येईल का विराट तुला? नाही कोणाच्या खाता? मी काय सांगितलं होतं, काय म्हणायचं? गाण्या मामा गणपती, गाण्या मामाची डायरी चमकती. सॉरी बोल ना बेटा, बोल सॉरी बोल इकडे ना, बोल ना सोनू सॉरी बोलू इकडे. सॉरी बोल ना, काय रे